धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत आयोजित दस्तऐवज पडताळणी शिबिरांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। कागदपत्र तपासणी, पात्रता प्रक्रिया आणि शंकांचं निरसन करण्यासाठी ही शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत। मोठ्या संख्येनं नागरिक शिबिरात सहभागी होत असून कागदपत्रांमधील त्रुटींबाबत अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केलं जात आहे। आगामी शिबिरांचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। मुंबईतील धारावी भागात धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय। कागदपत्रांमधील त्रुटी, अपूर्ण माहिती आणि पात्रतेसंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी ही शिबिरं घेतली जात आहेत। मोठ्या संख्येनं नागरिक आपल्या कागदपत्रांसह शिबिरात सहभागी होत असून शिबिराच्या ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अनिर्णित श्रेणीतील नागरिकांनाही मार्गदर्शन केलं जात असून अधिकारी नागरिकांच्या शंकांचं निरसन करतायत। आपल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी धारावीतल्या प्रत्येक पात्र व्यक्तीला घर मिळावं आणि कोणीही पात्र व्यक्ती इथून वंचित राहू नये याकरता जे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्रजी कल्याणकर यांना निर्देश दिले होते, त्यानुसार त्यांच्या कल्याणकर सरांच्या मार्गदर्शनात हे शिबिर घेण्यात येतं। आपण हे शिबिर आपल्या धारावीच्या सर्व 5ही सेक्टरमध्ये घेत आहोत आणि या 5ही सेक्टरमध्ये जे आपले ड्राफ्ट ॲनेक्शर पब्लिश झाले होते, फायनल ॲनेक्शर पब्लिश झाले होते, त्यामध्ये अनिर्णित लोक होते। अनिर्णित लोक याकरता होती की त्यांची काही लोकांनी डॉक्युमेंट जमा नव्हती केली, पुरेशी डॉक्युमेंट दिली नव्हती, काही लोकांचे व्हेरिफिकेशन बाकी होते आणि बहुतांशी लोकांनी सर्वे करण्यासाठी सहकार्य केलं नव्हतं। तर त्या दृष्टीने त्या झोपडीधारकांमध्ये जागृती व्हावी, त्यांच्या शंकांचं निरसन व्हावं आणि त्यांचे जे काही डॉक्युमेंटची पूर्तता त्यांनी केली नव्हती ते डॉक्युमेंट त्यांनी इथे पूर्तता करावी व ते झोपडीकरता किंवा आपल्या सदनिकाकरता पात्र व्हावे या उद्देशाने आपण मागच्या आठवड्यापासून हे 6ही सेक्टरमध्ये आपले शिबिर आयोजित करत आहोत आणि त्याला इथल्या सर्व झोपडीधारकांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। आज जवळपास आत्तापर्यंत 4,500 पेक्षा जास्त झोपडीधारकांनी इथं भेट दिलेली आहे आणि त्यांचं शंकांचं प्रत्यक्ष निराकरण इथले आमचे सक्षम प्राधिकारी आमचे अधिकारी करीतात। निश्चितच नागरिक आता स्वतःहून पुढे येतात। आमचीच कालच्या ज्या शिबिराची रिपोर्टिंग आमच्याकडे आहे तिथे ज्या नागरिकांनी 2000 नागरिकांनी व्हिजिट केली त्यापैकी जवळपास 1200 नागरिकांनी सर्वे करता सहकार्य करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे, त्यांनी सहमती दर्शवली आहे आणि त्यांचा सर्वे पूर्ण होऊन आता जे नागरिक सुरुवातीला असहकार करत होते ते आता सहकार्याच्या भूमिकेत आलेलं आहे। निश्चितपणे त्यांना काम जे सुरू होत आहे आणि जे इतर नागरिक सपोर्ट करत आहेत त्या दृष्टीने या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला ते सहकार्य पण सोमवार आणि मंगळवार सुद्धा परत आम्ही सेक्टर 1चं शिबिर ठेवलेलं आहे, कारण सेक्टर 1 हा आमचा प्रायोरिटीचा भाग आहे। ते सोमवार मंगळवारी म्हणजे 25-26 तारखेला ते तिथे सुद्धा होणार आहे आणि तिथल्या नागरिकांसाठी सुद्धा ते आयोजित करतात। मी सर्व धारावीतील झोपडीधारकांना एकच आवाहन करू इच्छितो की धारावीने आमची जी SPV कंपनी आहे NMDPL नवभारत मेगा प्रायव्हेट डेव्हलपर लिमिटेड त्यांच्या थ्रू आणि धारावी ऑफिस थ्रू घरोघरी जाऊन जनजागृती केलेली आहे, विविध समाज माध्यमातून जागृती केलेली आहे, आपण सर्व वृत्तपत्राच्या माध्यमातून जागृती केलेली आहे आणि मागे जर तुम्ही बघितलं असाल 1-1.5 महिना आधी आम्ही पेपरला सुद्धा जाहीर नोटीस दिली आहे की त्यांनी ज्या नागरिकांनी अजूनही डॉक्युमेंट जमा केले नाही किंवा सर्वे करून घेतला नाही अशांनी सर्वे करण्यासाठी सहकार्य करावं आणि त्याच उद्देशाने ह्या शिबिराचं सुद्धा आम्ही आयोजन केलं आहे आणि याचा एकच उद्देश आहे की कुठलाही पात्र झोपडीधारक हा सुटू नये, त्याला सदनिका मिळावी हा उद्देश आहे। आणि हे जे शिबिर आम्ही घेतो यानंतर जर काही नागरिक म्हणत असतील की आमच्यापर्यंत प्रशासन आलं नाही तर त्यांना मी या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अजूनही दिवस आहेत, इथे शिबिरामध्ये येऊन त्यांच्या शंकाचं निरसन करावं आणि आपला पात्र जो झोपडीचा सदनिकाचा हक्क आहे तो बजावून घ्यावा आणि प्रशासन आपल्या सहकार्यासाठी आहे, सर्वांनी याला सहकार्य करा अशी मी विनंती करतो। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार नागरिकांनी योग्य आणि संपूर्ण कागदपत्र सादर केल्यास पडताळणी प्रक्रिया अधिक वेगानं पूर्ण होऊ शकते। तसंच नागरिकांच्या शंकांचं तत्काळ निरसन करण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कामगार वर्गातील नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। अनेक नागरिकांनी पुनर्विकासच्या आपल्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। सेक्टर नंबर 4 मधून आलोय, बसवेश्वर नगर मधून। इथे मी माझ्या एका कामासाठी आलो होतो, माझं सर्वे नव्हतं झालेलं F2चं, तर F2च्या संदर्भात मी कॅम्पमध्ये आलो। कॅम्पमध्ये मला फरीद सरांनी हेल्प केली, फॉर्म भरून दिला आणि माझं काम पूर्णपणे झालेलं आहे। आणि मी धारावीकरांना ही आहे बोलतो की ज्यांचे काही प्रॉब्लेम असतील,
जी अडचण असेल ती कॅम्पमध्ये यावे आणि क्लिअर कट करून घ्यावे. मैं नाइक नगर से आया हूँ. बेसिकली आके अच्छा लगा, काफ़ी सारी व्यवस्था है, चीज़ें स्टेप बाय स्टेप टोकन दे रहे हैं, लाइन में जहाँ पे क्यू है वहाँ पे बैठने के लिए ऊपर छाव की व्यवस्था की गई है. हेल्पिंग नेचर है, सब लोग अपनी जो क्वेरी है वो कंप्लीट करने के बाद उनका काम वर्क होने के बाद वो जा रहे हैं. फिर अच्छा किया हुआ है, सोच भी है, अच्छी है. चीज़ें काफ़ी दिनों से पेंडिंग पड़ी हुई थी. अगर आप धारावी में अंदर गलियों में देखोगे तो वहाँ पे गटर का प्रॉब्लम है, पानी का प्रॉब्लम है और बहुत सारे स्टैंडर्ड ऑफ लिविंग का बहुत सारा इशू है. बट धारावी में रीडेवलपमेंट मतलब डेवलपमेंट ही नहीं हुआ है, तो रीडेवलपमेंट का क्या क्या है. बट ये जो चीज़ें हो रही है इससे काफ़ी सारे होप है कि चीज़ें चेंजेस होगी, धारावी का स्टैंडर्ड ऑफ लिविंग बढ़ेगा. बहुत सारी अभी नशीले पदार्थ का विक्रेता ये सब सारी चीज़ें होती है क्योंकि लाइट्स वगैरह बहुत जगह नहीं अंदर गलियों में. तो जब चीज़ें एक ठीक ठाक होंगी तो मे भी लोगों पे एजुकेशन सारी चीज़ों बेटर होगी. और यहाँ पे भी जो अंदर व्यवस्था की गई है वो भी काफ़ी अच्छे से है. पंखे वगैरह लगे हुए हैं, धूप को भी लेके इंतजाम किया हो गया है. यहाँ पे काफ़ी सारे नेगेटिव चीज़ें फैलाई जा रही है, बहुत सारे आंदोलन भी हो रहे हैं बहिष्कार को लेके. बट आई थिंक सो कि ये चीज़ें काफ़ी अच्छे वे से लेनी चाहिए. डेवलपमेंट है उसे डेवलपमेंट की तरह से लेना चाहिए. और मुझे ऐसा लग रहा है कि ये भविष्य के लिए धारावी के विकास के लिए काफ़ी अच्छा एक कदम है. शिबिराला भेट देणाऱ्या अनेक रहिवाशांनी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. माझं नाव प्रथमेश संतोष माने. मी धारावीतून काळ्याकिल्ल्यातून आलो. म्हणजे रिस्पॉन्स तर चांगला होता खूप. आणि म्हणजे सोय पण माझी म्हणजे चांगले झाली, म्हणजे बरोबर माझं काम करून दिलं, पात्र झालं माझं. प्रॉब्लेम माझी अपात्र रूम होती, त्याच्यामध्ये मला आज क्लिअर त्या लोकांनी सांगितलं आहे 40,000 रुपये देऊन मला पात्र करण्यात येणार आहे. ते प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला आज इकडे. हां, अपात्र माझं काही डॉक्युमेंटचा इश्यू होता, ते क्लिअर करून ते लोकांनी पात्र करून दिलं. माझं सर्वे पावतीच होता, खरेदी विक्रीचं मेन होतं, क्लिअर करून दिलं. म्हणजे तुम्ही आलात किती वेळ तुमचं काम झालं? माझं झालं 2 तासामध्ये. म्हणजे कशी काय प्रकार कोणत्या प्रकारे मदत केली गेली? हो, फार मदत केली. बाउन्सर ठेवलेले आहे, प्रत्येक वेळी सगळे सांगत होते या ठिकाणी जावा त्या ठिकाणी जावा, मदत छान करत होते. माझं तुम्हाला त्यांनी काय दिलं जरा दाखवाल का मला? हां, त्यांनी मला ही पावती दिलेली आहे अशी. काय या पावतीमध्ये? पावतीमध्ये 40,000 रुपये मला भरायला सांगितले BMC वॉर्डमध्ये. आणि ते भरल्यावरती तुम्ही तर पात्रता होणार माझी. पुनर्विकास प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये असलेली चिंता आणि आशा या दोन्ही भावना यावेळी स्पष्टपणे दिसून आल्या. पुढील काही दिवसांमध्ये धारावीतील विविध विभागांमध्ये अशी आणखी शिबिरं आयोजित करण्यात येणार असून रहिवाशांना कागदपत्र पडताळणी आणि पात्रतेसंदर्भातील प्रक्रियेसाठी मदत केली जाणार आहे. हा विषय अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की पोहोचवा. कॅमेरामॅन संतोष परबसह पंकज राणे, मुंबई समाचार मराठी.